नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज। मारायचं प्रत्येकाला आहे, कोणी टप आमर व्हायला आलाय। गरीब मारणारे, श्रीमंत मारणारे, लहान मोठा मारणारे, ग्रामपंचायतचा सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे मारणारे। काय चला आलो ना जन्माला, जातीसाठी काहीतरी करू यार। आता आमच्या जातीचं लय वाटोळ झालं, वर्षानुवर्ष वाटोळ झालं। एकदा शाश्वत काहीतरी झालं पाहिजे की रे, वाटतं की नाही? चला किती वेळेस तेच 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 तेच, वेळ द्या, पैसा द्या, वेळ द्या, पैसा द्या, पोलीस स्टेशनला जा, गुन्हे दाखल करून घ्या। हे धंदे बंद करू आपण। त्याच्यामुळे आता थोडीशी शांतता। तुम्ही ज्या क्षणाला गोंधळ केला त्या क्षणाला मी चालले जाईल, त्याच्यामुळे गोंधळ नाही करायचा। मग इथं किती वेळ बसायचं काम पडू द्या, गोंधळ करायचा नाही। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा। काऊन माहित आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही अरे, ते नाही ते नाही, तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ हे गाववाले, हे आले म्हणून नाही। कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं। आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो ना इथं सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत आला इथं। त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही। हे दुकानदारा करणारे सगळे भाळ खाऊ दलाल यांना चेतावणी आहे। काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे। त्यांना जाहीर चेतावणी आहे, दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो, अवकाळीत राहा बुरट्यांनो। चुप बसलो। आता जर दीपक बोराडेकडे वाकड्या तोंडानं कोणी बोललं ना, त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल। अरे 21 जानेवारीला आज आलो काय आम्ही? 4 महिन्यापासून रात्रंदिवस फिरतोय। 2 महिन्यापूर्वी अर्जुन साहेब उभे राहा फक्त, कुठे त्याला येऊ द्या रे पुढे रे बाकीचे सगळे। हे महादेव अर्जुन साहेब 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन 2 महिन्यापूर्वी 21 तारीख डिक्लेअर केली। ज्या समाजाच्या सुपारी बारातदारांना असं वाटतं की 21 तारखेला धनगरांना झालंच पाहिजे, भामट्या तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का नाही तारीख बदल इलेक्शनची? पागल समजता का हरामखोरांनो आम्हाला? मला म्हणतो 21 ला कशाला चालला? चोट्ट्या त्या बापाला सांग ना 21 तारीख काऊन ठेवली तो? 2 महिन्यापूर्वी तारीख दिले ना आम्ही, दिले का नाही? म्हणून जे चोट्टे बुरटे भामटे नावावर दुकानदाऱ्या करणारे दलाल दीपक बोराडेवर आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात ना, त्यांना उत्तर द्या आजपासून। काय दायगुडे पाटील मला म्हणतोय जाऊ दे, आता दुकानदाराला समजलं असेल तर त्यानं विषय क्लोज करा। मी विषय क्लोज करतो, विषय भरकटतो, पण आता तुम्ही उत्तर दिली पाहिजे, याचं कारण सांगतो। ऐका ना, अरे संताप येतो साहेब, आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोणाचा? ऐका रे, ऐका ऐका सगळे, आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोणाचा? मी अरे काय काय म्हणले? अरे ऐका, अरे समजलं पाहिजे काय हे? ऐका ना, मी ऐका म्हणल्यानंतर ऐकायचं। ऐका काय काय म्हणले माहितीये का? उपोषण मागं घेतलं तर म्हणले फडणवीसला मॅनेज झाला, म्हणजे उपोषण मागं घेतलं तर फडणवीसला मॅनेज झाला। बर, उपोषणाला बसला तर म्हणले राजेश टोपेनं बसवला। अरे चोट्ट एक वाक्य काहीतरी बोला ना, एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा, पवारनं बसवला म्हणा, नाही तर फडणवीसनं उठवला म्हणा, दोन्ही असं कॉम्पिटिशन कसं होईल शेखर भैया? अरे लाजा वाटल्या पाहिजे ना। मग फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे? ईडी आहे, सीबीआय आहे, सीआयडी आहे, एसआयडी आहे, पोलीस आहे, सगळे लावा ना तपास लावा, सिद्ध करा। राजेश टोपेचं जर आंदोलन केलं असेल उभं, मी जाहीर इथं बलिदान देतो माझा।
काय म्हणजे तुम्ही जे म्हणता ते खरं? आमच्यावर संशय उभा करायचा. 17 तारखेला दीपक बोराडेला अटक केलं तेव्हा बोलता नाही आलं. आता यायला बोलायला पिओ फुटले. साहेब या, जाऊ द्या, मी मुद्द्यावर येतो. ए भावांनो ऐका, मुद्द्यावर येतो मी. सरका थोडीशी मागे मागे सर साहेब, मागे मागे सर ऐका. मी आता थोडस मुद्द्यावर येतो. झालं आता, बरं झालं, भरपूर झालं ना हो साहेब. बांधवांनो, एक आवाज दिल्यानंतर तुम्ही एवढ्या ताकदीनं इथं आले, सर्वांचा एकदा नतमस्तक होऊन आभार मानतो मी या ठिकाणी. तुम्ही भावांनो, मी इथे येण्या अगोदर सिद्ध केलं की ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची, समाजाच्या स्वाभिमानाची आणि आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची. आणि ही लढाई आपण स्वाभिमानानं लढू. नाही असं नाही, लय मोठे आले. 17 तारखेपर्यंत मॅनेजमेंट सुरू होती. 17 तारखेला ऐकलं नाही कोणाचं, म्हणून ती पोलीस कारवाई अटक फाटक भानगडी झाल्या. जर दादा 1 मिनिट चालू ठेवतो मी, आपण आता कंटिन्यू चालू ठेवूया. मी आता किती वेळ बोलतो चला. सर बोला ना सर. हो हो, यस सर. यस सर, यस सर, यस सर, यस सर, 100% यस सर, यस सर. विश्वास ठेवा सर, लहान भाऊ म्हणून. हा हा हा, कुठं होतो मी आता? मी बोलतो आता, मी बोलतो तर बरं नाही, जाऊ द्या. एक काम करू, ऐका, मी एक मोजून 5 मिनिटं बोलतो आणि मग एक 5-5 मिनिटं सगळ्याचे मनोगत घेऊ. काय होतंय, माझ्यावर लय आरोप होतात. याला नाही होते आता नाही. बरं ऐका 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 ऐका, फक्त या ठिकाणी मी एक 5 मिनिटं बोलतो आणि मग पुढची रूपरेषा तुम्हाला सांगतो मी. ऐका, हा ऐका ऐका. आपण 16 दिवस ते मुंबईला आंदोलन केलं. खरं म्हणजे मी लय ठाम बसलो होतो की उठायचंच नाही, पण खरोखर प्रकृती डाऊन झाली आणि आपण उपोषण सोडलं, स्वाभिमानानं सोडलं. सरकारच्या हातात काही आश्वासन घेतलं मला गोष्ट सांगा, काय काय नसेल आलं माझ्याकरता? मग आला असतात मी त्याच्या हातानच पाणी पिलं असतं. पाटोळे साहेब, आम्ही तवाही ऐकलं नाही. आता ही जी तारीख आपण डिक्लेअर केली ती इथंही भरपूर फोर झाला, आम्ही इथं नाही ऐकलं. एकच सांगतो की ही 100% स्वाभिमानाची, आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. ही स्वाभिमानाने लढल्या जाईल. आम्ही 1 रुपया कोणत्या पक्षाचा, पार्टीचा घेतला नाही, कोणत्या नेत्याचा घेतला नाही आणि शेवटपर्यंत घेणार नाही. कारण आम्हाला दुकानदाऱ्या करायची गरज नाही. होलसेलचे व्यापारी आमच्या घरी येऊन गेले, टरकानं पोत्यानं भरून माल देतो म्हणले. आम्ही नाही घेतला, ताई, घ्यायचाच नाही. त्याच्यामुळं हा विषय बिलकुल क्लिअर आहे. विश्वास ठेवा, जर फडणवीसला मॅनेज झालो असतो तर 17 तारखेला सरकारचीच नाचक्की झाली की नाही? 17 तारखेला सरकारचीच नाचक्की झाली की नाही? हे यार, ते स्पीकर वर धरा. सरकारची नाचक्की झाली की नाही? मग सरकार नाचक्की करून कशाला उद्योग करल? त्याच्यामुळे काय आहे, विरोधकाला मुद्दा दीपक बोराडे विरुद्ध बोलायला काहीच नाही. मग माझे बँक अकाउंट आहेत, कोणी म्हणते 5 कोटी जमा झाले. आनंद भाऊ, कोणी म्हणतं 10 कोटी जमा झाले आंदोलनात. 2 प्रकारचे पैसे घेतले साहेब आपण. एक नगदी, त्याचा हिशोब आहे, दुसऱ्या अकाउंटला त्याचा बी हिशोब आहे. आणि आता बी मागच्या 5 महिने झाले आम्ही फिरवायला, 4 महिन्यापासून साहेब 4-5 लाख खिशातले गेले. आणि किती अकाउंटला जमा झाले त्याचा हिशोब आहे आमच्या. आम्ही नगदी पैसे पुऱ्या महाराष्ट्रात, मी ओपन चॅलेंजनं सांगतो,
नगदी पैसे जर कोणाकडून घेतले असेल मी किंवा आमच्या टीमनं त्यानं जाहीरपणे यावं सांगा. आम्ही 1 लाख दिले, 2 लाख दिले, 5 लाख दिले, दीपक बोराडे सांगाव, स्पष्टीकरण द्या. आम्ही आमच्यात लिहिलं नाही, दिले कोणा 1 लाख 10,000 5,000 आमच्या वहीत लिहिलं नाही असं त्यांनी सांगावं. कोणाचेच नाही घेतले. बरं, याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कोण, काँग्रेसकडून, शिवसेनेकडून जर शेखरदादा येईल असेल तर अकाउंट चेक करा, माझे चेक करा, माझ्या नातेवाईकाचे चेक करा, माझ्या मित्राचे चेक करा, माझ्या टीम मधल्या सगळ्याचे चेक करा. बंधन कुठे आहे दादा? त्याच्यामुळं आपण भोळे साधे लोक आहेत, पटकन सगळ्यांच्या इच्छेनुसार पुन्हा तोच मुद्दा येतो. कोणाला बोलू द्या, किती वेळ बोलू द्या. तुम्ही सगळेजण, मी माईक देतो आपल्या इथं बरं एक राहिलंच, थांबा, माफ करा पुन्हा एकदा. इथं आलो